पसंती आली की बापाचं काळीज धडधडतं. चिमणी घरट सोडणार म्हणून आतल्यात खूप रडतं. हसरे खेळकर बाबा एकदम धीर गंभीर दिसू लागतात. हसरे खेळकर बाबा एकदम धीर गंभीर दिसू लागतात. पोरीला पाणी मागण्यापेक्षा स्वतः सुटून घेऊ लागतात. या घरातला चिवचिवाट आता कायमसाठी थांबणार असतो. या घरातला चिवचिवाट आता कायमसाठी थांबणार असतो. म्हणून बाप लेक झोपल्यावर तिच्याकडे पाहून रडत असतो. अशा छान गोड आवाजात अंबुजा लिंबूच्या करत करत मोठी कधी झाली कळलंच नाही. बाप सांगतो तिला सोडून मला पाणीही गिळलं नाही. दिवसातून एकदा तरी मायाने जवळ घ्यावंसं वाटतं. परक्याचं धन असलं तरी द्यायला मात्र नको वाटतं. उठल्यापासून झोपेपर्यंत बाबाची काळजी घेत असते. आज ना उद्या जाणार म्हणून पोरगी जास्त लाडाची असते. पोरगी जाणार म्हटलं की बाप आतून तुटून जातो. पोरगी जाणार म्हटलं की बाप आतून तुटून जातो. कळत नाही बैठकीतून अचानक उठून का जातो. इकडे तिकडे जाऊन बाबा गुपचूप डोळे पुसत असतात. इकडे तिकडे जाऊन बाबा गुपचूप डोळे पुसत असतात. लेकीचं कल्याण झालं म्हणून पुन्हा बैठकीत हसत असतात. तिचा सगळा जीवनपट क्षणाक्षणाला आठवत राहतो. डोळ्यात येणाऱ्या आसवांना बाबा वापस पाठवत राहतो. बीपीची गोळी घेतली का आता कोण विचारेल ग. बीपीची गोळी घेतली का आता कोण विचारेल ग. जास्त गोड खाऊ नका कोण कशाला आता दटावेल. बाबा कुणाचं ऐकत नाही पण पोरीला नकार देत नाही. बाबा कुणाचं ऐकत नाही पण पोरीला नकार देत नाही. तिने रागात पाहिलं की मग ताटात गुलाबजाम घेत नाही. एका अर्थानं पोरगी म्हणजे काळजी करणारी आईच तर असते. एका अर्थानं पोरगी म्हणजे काळजी करणारी आईच तर असते. पोटचा गोळा देणाऱ्याची कहाणी फार वेगळी असते. पोटचा गोळा देणाऱ्याची कहाणी फार वेगळी असते. आई ग उद्या लग्न आहे माझं. खूप घालमेल होते ग मनात. हो
होईल का परकी मी या घराला लग्न लागल्या क्षणात? मीच निवडलाय माझा नवरा, चांगला वाटतोय सध्या. मलाच जबाबदार धरतील का ग जर वाईट वागला उद्या? माहेरी येईन तेव्हा करेन का ग राज्य मी माझ्या खोलीत घुसून? माहेरी येईन तेव्हा करेन का राज्य मी माझ्या खोलीत घुसून? का मी गेल्या गेल्या टाकशील माझ्या सगळ्या खाणाखुणा पुसून? येईल का ग माझी आठवण तुला जेव्हा करशील कवठाची चटणी? येईल का माझी आठवण तुला जेव्हा करशील कवठाची चटणी? विसरता येतात का ग कधी दैनंदिन आठवणी? तुला वाटते तितकी कणखर नाहीये मी अजून. तुला वाटते तितकी कणखर नाहीये मी अजून. मनातला गोंधळ लपवण्यासाठी बसले नटून सजून. आई, यातलं काहीच मला तुला येणार नाही ग सांगता. आई, यातलं काहीच मला तुला येणार नाही सांगता. बघ ना किती मोठी झालीये तुझ्या अंगणात रांगता रांगता. घेऊन चालले मी माझ्या आवडीची उशी आणि दुलई. घेऊन चालले मी माझ्या आवडीची उशी आणि दुलई. अंगणातलं चाफ्याचं झाड मात्र कधी तोडू नकोस आई. जेव्हा जेव्हा त्या झाडाखाली तू उभी राहशील फुलांच्या मंद वासातून तू मला पुन्हा अनुभवशील. सुखानी म्हणो वा दुःखानी कधी माघारी ही पोर आली. सुखानी म्हणो किंवा दुःखानी कधी माघारी ही पोर आली. असू दे तिच्यासाठी जागा त्या चाफ्याच्या झाडाखाली. गोऱ्या गोऱ्या गालावरी सजली लाजची आली ग पोरी नवरी आली. सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो आली ग पोरी नवरी आली. सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी चढली तोरणा मांडवदारी. किन किन काकणा ऋणू झुणू काही जण सजली नटली नवरी आली. गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची नाली ग पोरी नवरी आली. सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली. नवऱ्या मुलाची आली हळद ही ओली. हळद ही ओली लावा नवरीच्या गाली. हळदीनं नवरीचा अंग मागवा. दिवाळी करून तिला सासरी पाठवा. सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी चढली तोरणा मांडवदारी. सासऱ्याच्या ओढीनही हसते हळूच गाली ग पोरी नवरी आली. सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली. आला नवर देव वेसिला वेसिला ग देव नारायण आला हंड पात गण गोत सार बैसल ग ढोर ढोर ताशा बाजीर. सासरी मिळू दे तुला माहेराची माया. माहेराच्या माये संग सुखाची गछाया. भरून आला डोळा जड जीव झाला. जड जीव झाला रे जाय सासरा. किन किन काकणा ऋणू झुणू पैंजण सजली नटली नवरी आली. आनंदाच्या सरी तुझ्या बरसू दे घरी दारी ग पोरी सुखाच्या सरी. सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली. आली
नंतर आमचंही लक्षात ठेव. आपलं पेमेंट नाही, आपलं मानधन आहे. त्यालाच इंग्लिश मध्ये पेमेंट म्हणतात. मराठी कार्यक्रम, मराठी मानधन. नमस्कार. चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी निर्मितीच्या मेहंदीच्या कार्यक्रमाचा आनंद आपण आज सगळे लुटत आहोत. त्याची लज्जत वाढवायला कृपया आपापले मोबाईल स्विच ऑफ तरी ठेवावे किंवा सायलेंट मोडवर ठेवावे. त्याची लज्जत वाढवायला आम्ही घेऊन आलोय एक छोटेखानी कार्यक्रम. थोडं संगीत, थोडे काव्य आणि काही किस्से. आपल्याकडून योग्य त्या ठिकाणी टाळी आणि अर्थात योग्य त्या ठिकाणी मला वाक्याच्या वेळेला जी माणसं माहिती वाक्य आली, योग्य त्या ठिकाणी टाळी आणि योग्य त्या ठिकाणी योग्य तेवढीच टवाळकी आपल्याकडून अपेक्षित आहे. बघा ना, नाव निर्मिती तुझ्याबद्दल बोलतो. बघा ना, नाव निर्मिती, काम निर्मिती, क्रिएटिव्ह काम. नाव निर्मिती, काम निर्मिती अशी ही आफळ्यांची निर्मिती. प्रोडक्शन हाऊस. आणि तिच्या मेहंदीच्या कार्यक्रमात तिच्या जीवाश्च कंठस्थ मैत्रिणीने आणलेली एक सुंदर वातावरण निर्मिती आणि त्यावर लज्जतदार अशी आमच्या एक छोट्याशा कार्यक्रमाची आमची निर्मिती. वातावरण कसं आज निर्मितीमुळे झालेलं आहे. आम्ही सादर करणार आहोत त्या सर्व कविता या आपण वाचलेल्या आहेत, या व्हॉट्सॲपवरून सगळीकडे सर्क्युलेट झालेल्या आहेत. पण असे जेव्हा आपण कविता वाचतो तेव्हा आपल्याला ती कमी लक्षात येते. जेव्हा ती समोरचा माणूस वाचून दाखवतो, त्यात त्याचे भाव होतो, तेव्हा ती आणखीन वेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर आहे. अशा काही कविता आम्ही घेऊन आलेलो आहोत. या सगळ्या कवितांचे कवी हे कुणालाही माहीत नाहीत, काही नाव शक्यतो नसतं. या निनावी कवींनी आपापल्या कविता या व्हॉट्सॲपच्या गंगेत अर्पण केलेल्या आहेत. आम्ही त्या उचलल्या आणि आज आपल्यासमोर आम्ही त्या घेऊन आलेलो आहोत. आजचा विषय अर्थातच प्रेम, लग्न, नवरा बायको, नवजोड वगैरे आदी. इथे लगेच पदवीने नकुल अशा स्पीकरच्या पलीकडे थांबला की काय ऐकून जाणार. विषय निघालाय प्रेमाचा, विषय निघालाय नवरा बायकोचा आणि विषय निघाला या व्हॉट्सॲपच्या कवितांचा. तर ऐकूया एका प्रेमवीराची थोडीशी कथा, थोडीशी व्यथा आणि तीही मालवणी भाषेत. जेव्हापासून व्हॉट्सॲपवर काय ऍड केलंय, देवा शपथ सांगतय मी पूर्ण मॅड झाले. येवन जावन बघित असतंय तुझा लास्ट सीन. मनातल्या मनात विचार करतय खय गेली ती माझी क्वीन. आणि जेव्हा तुका मी ऑनलाईन बघतय, नॅनो सारखं सुळकन ऑफलाईन पळतय. ऍक्टिव्हपणा माझं सगळं व्हॉट्सॲपवरच दिसता, पण माझा मनशीत तर असा माझा व्हॉट्सॲप कोणच नसता. तू वाचशीत म्हणून स्टेटस सतत बदलत राहतय. डीपी मध्ये अधून मधून कोणाबरोबर दिसते. बरा झाला आमच्या वेळे कसले ऍप नाही होते. टिप्स वापरून बोलण्यापेक्षा लिप्सच बरे होते. पापण्यांच्या आडोशात आम्ही आमची प्रायव्हसी जपली. तळ्यातल्या कमळांसारखी चिखलात सुद्धा धरली. आधी बोलाक नाही, पण सांगू कसा तुका. आता संध्याकाळी डोळ्यात येतं दुखा. मरांदे आता कित्या काढूया आठवणींचो किस. व्हॉट्सॲपच्या डीपीवर एकदा 10वीत होतीस तशी तीस. तर किती माफक अपेक्षा आहे ना या प्रेमवीराची. डीपी मध्ये जशी 10वीत होतीस तशी तीस, पण आता त्याची ती अपेक्षा पूर्ण होणं खरं तर अवघड आहे. जसा हा एक प्रकारचा वैयक्तिक अपेक्षाभंग, तसा शाळा कॉलेजमध्ये सामूहिक अपेक्षाभंग पण होत असतो. बऱ्याचशा मुलांना त्याबद्दल थोडीशी कल्पना असेल. वर्गात एखादी चुणचुणीत चतुर चाणाक्ष
मुलगी सगळ्यांचीच ड्रीम गर्ल असते आणि प्रत्येकाला तिच्याशी काही ना काहीतरी निमित्त काढून बोलायचं असतं. इस्पेशली अभ्यासाची वही, गृहपाठाची वही, वहीच्या निमित्तानं का होईना जरावेळ तिच्याशी होणारी जवळी याचे प्रयत्न चालू असतात. अशा सामूहिक प्रेम प्रकरणाचं पुढे काय होतं ते ऐकूया. हे एक सुप्रसिद्ध गीत आहे गतिमानचं आणि त्याचं विडंबन व्हॉट्सअपवर सगळीकडे प्रचलित झालं होतं. मी सगळ्यांनी वाचलेलं आहे. आम्ही सादर करतोय त्याचं विडंबन. कसं वाटतं? एच्या वर्गात होती. ए म्हणजे 8वी अ, 9वी ब, 10वी ब, त्यातनं 8वी ए. एच्या वर्गात होती फडके निलू सुरेख. फडक्यांची निलांबणी. एच्या वर्गात होती फडके निलू सुरेख, होते तरुण भुंगे मागे तिच्याच कैक. एच्या वर्गात होती फडके निलू सुरेख, होते तरुण भुंगे मागे तिच्याच कैक. होते तरुण भुंगे मागे तिच्याच कैक. कोणी तिला बघोनी स्वप्नामध्येच दंगे. कोणी तिला बघोनी स्वप्नामध्येच दंगे. निश्वास प्रेमिकांचा वाऱ्यावरी तरंगे. निश्वास प्रेमिकांचा वाऱ्यावरी तरंगे. ती हसताच होती खायाळही अनेक. होते तरुण भुंगे मागे तिच्याच कैक. भुंग्यास दुःख भारी बोलेन ती कुणाशी. भुंग्यास दुःख भारी बोलेन ती कुणाशी. कोणान ती विचारी रडती खुळे उपाशी. चेहरे उदास त्यांचे हसती बघून लोक. होते तरुण भुंगे मागे तिच्याच कैक. एके दिनी परंतु भुंग्यास त्या कळाले. एके दिनी परंतु भुंग्यास त्या कळाले. ते फूल इंग्रजीच्या गुरुजींसवे पळाले. एके दिनी परंतु भुंग्यास त्या कळाले. ते फूल इंग्रजीच्या गुरुजींसवे पळाले. हैराण सुन्न सारे करती अजून शोक. होते तरुण भुंगे मागे तिच्याच कैक. एच्या वर्गात होती फडके निलू सुरेख, होते तरुण भुंगे मागे तिच्याच कैक. मागे तिच्याच कैक. समोरच निर्मिती आणि गौरव असते. गौरवला हळूहळू कार्यक्रमाची इज्जत आणि रंगत चढायला बहुधा असं आम्ही समजतो. असा समज करून कार्यक्रम करायचे असतात. प्रेक्षकांना जाणारा बाउन्सर आपण टाकलेला नसतो, तो त्यांना पडलेला असतो. बहुधा 10वी पर्यंत होतं ते प्रेम. बघा म्हणजे गौरव प्लीज करेक्ट मी फॅन. 10वी पर्यंत होतं ते प्रेम. 10वी नंतर कॉलेजमध्ये असतं सुरुवातीच्या काही दिवसात किंवा शेवटच्या वर्षापर्यंत तो क्रश. बरोबर. आणि शेवटच्या वर्षापासून ते करिअरच्या काही दिवसांमध्ये जो असतं ते मात्र अफेअर. हे अफेअर शेवटी मग लग्नापर्यंत जावं अशी अपेक्षा असते. प्रेम आणि क्रश लग्नापर्यंत जातील याची काही खात्री नसते. बऱ्याच जुन्या आठवणी प्रेम प्रकरण जेव्हा असतं तेव्हा आय लव्ह यू याने सुरुवात. बरोबर आहे ना? काय कल्पना नाही. स्मिता एकदम मी कशी ती कमिटेड आहे. आम्ही बोलणार नाही नाही, अनुभवी लोकांनी सांगावं ना. ते बघा सोशल डिस्टन्सिंग आहे. प्रेमाची सुरुवात आय लव्ह यू या 3 मॅजिकल शब्दांनी होते. आणि लग्नानंतर हे 3 मॅजिकल शब्द आणखीन 3 मॅजिकल शब्दापर्यंत जाऊन थांबतात. अनुभवी माणसं पटकन बोलणार नाही. हे 3 शब्द आहेत. आय लव्ह यू सुरुवात होते आणि थांबतात आय टोल्ड यू. आणि आय टोल्ड यूचं सुद्धा असं आहे. आय टोल्ड यू पहिल्यांदा म्हणायला लागतं, नंतर त्यातला आय निघून जातो. टोल्ड
नंतर नंतर टोलडी सुद्धा म्हणायला लागत नाही, नुसतं हात काय की समोरच्या कळते. हा जो सगळा प्रवास आहे, आय लव्ह यू ते आय टोल्ड यू, हा प्रत्येक घरामध्ये लग्न आधीपासून ते लग्नानंतर असतोच असतो. लग्न आधीचं प्रेम आंधळ असतं असं म्हणतात गौरव कळलं, आणि लग्नानंतरचं प्रेम डोळस असतं असं म्हणतात. डोळस म्हणजे डोळे फाडून बघायला लागतं म्हणून ते सापडतं, शोधलं की सापडतं. अशीच एक लॉकडाऊन मधली डोळस प्रेम कहाणी फक्त सादर करतो. हा, डोळस प्रेम कहाणी बाबा, या पुढे या. खुर्च्या आहेत मागे. लॉकडाऊन मध्ये डोळस प्रेम कहाणी. हा, म्हणजे तुमच्यासाठी खास, तुम्ही वर येत नव्हता म्हणून आम्हाला शेवटी गाणं घ्यावं लागलं. हेही एक सुप्रसिद्ध गीत आहे, सुप्रसिद्ध कविता आहे. त्याचंही विडंबन व्हॉट्सअपवर सगळीकडे आलेलं होतं, ते आम्ही आपल्यासमोर सादर करतोय. ऐकूया. लॉकडाऊनच्या काळामधली, लॉकडाऊनच्या काळामधली राजा आणि राणी 6 फुटांचे अंतर ठेवून चालू प्रेम कहाणी. 6 फुटांचे चालू प्रेम कहाणी. राजा बनला नको आता ती हनीमूनची भाषा. ट्रॅव्हल एजंटने आपल्या कधीचा गुंडाळला भाषा. राणीच्या डोळा तेव्हा, राणीच्या डोळा तेव्हा काढून आले पाणी. 6 फुटांच्या अंतर ठेवून चालू प्रेम कहाणी. राणी बदली बघत एकटक किती गोंडस तो राजा. राणी बदली बघत एकटक किती गोंडस तो राजा. उद्या पहाटे लवकर उठून घेऊन येतो भाज्या. पण राजाला उशिरा कळली, पण राजाला उशिरा कळली उडतची ही वाणी. 6 फुटाचे अंतर ठेवून चालू प्रेम कहाणी. तिला विचारी राजा काही भांडी रोज घासावी. तिला विचारी राजा काही भांडी रोज घासावी. का दिवसाची आपल्या सुरुवात कशी व्हावी. का दिवसाची आपल्या सुरुवात कशी व्हावी. त्या प्रश्नाला उत्तर नव्हते, त्या प्रश्नाला उत्तर नव्हते राणी केविल वाणी. 6 फुटाचे अंतर ठेवून चालू प्रेम कहाणी. राणीने मिटले डोळे, राणीने मिटले डोळे जाडू राजा मारताना. राजाचा श्वास कोंडला साफसफाई करताना. राजाचा श्वास कोंडला साफसफाई करताना. घरकामामध्ये बुडून गेली, घरकामामध्ये बुडून गेली एक अनोखी विराणी. 6 फुटाचे अंतर ठेवून चालू प्रेम कहाणी. लॉकडाऊनच्या काळामधली राजा आणि राणी. 6 फुटाचे अंतर ठेवून चालू प्रेम कहाणी. 6 फुटांचे अंतर ठेवून चालू प्रेम कहाणी. प्रेम कहाणी चालू आहे हे लक्षात घ्या. बढ़िया बढ़िया सुन रहे हो आप. हिंदी सम्मेलन असं कवी सम्मेलन असं मध्ये कवी म्हणता पाहिजे. बहुत बढ़िया सुन रहे हो, बहुत बढ़िया सुन रहे हो. आम्हा नवऱ्या मंडळींचा एक बेसिक प्रॉब्लेम आहे.
आम्ही स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यामध्ये फार माहिती विश्वासा मान्य नाही एक नवविवाहित जोडपं लग्नानंतर हनीमूनला जातं. लग्नानंतर हनीमूनला जातं असं आजकाल सांगायला लागतं. चांगलं सुंदर निसर्गरम्य ठिकाण आणि छानपैकी दोघं तिथे पोचतात. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो उठतो त्या लवकर जाग येते. उठून तो खिडकीपाशी जातो. वॉल टू वॉल मोठी खिडकी असते आणि हिंदी चित्रपटात झरकन तसा पडदा शशी कपूर वगैरे करतो समोर असा पर्वत डोंगर दर्या झुळझुळ वाहणारा झरा वगैरे खुश होतो एकदम. बायको झोपलेली असते शांत. बायको कसली नववधूच असते. फाउंड बस काही नाही. ते उन्हाचे किरण येतात टीव्हीवर पडतात. टीव्हीचं एक काउंटर असतं तिथे तो किटली ठेवली असते तिथं चहा कोणता आज बायको आपण इम्प्रेस करतो. मस्त तिथे चहा किटली गरम करतो पाणी गरम करतो आणि छानपैकी 2 कपानंतर चहा टाकतो पाणी त्या बॅग्स टिप 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 करतो. मस्त चहा तयार करतो. बाजार बिस्किट वगैरे डेकोरेट करतो. पंचतारा घेतो आणि मग हळूच जाऊन बायकोला राणी प्रिय सखे बायको अशी झोपेतून समोर असा ट्रेवून बसलेला भेटी मिळाला तर इतकी खुश होते ती. 2 घोट घेतले दिल खुलास क्या बात है वाह ताज. दुसरा घोट घेते वाह बहुत बढ़िया. इतकी ती खुश होते इतकी खुश होते. अरे किती बढ़िया चाय बनाते हो यार तुम. हा अगदी लाजून मुजून नाही तर सगळे रंग त्या चेहरा दिसायला लागतात. काय आपली एकदम तारीफ करते बायको. बस अब तो मैं मेरी हाथ की पी नहीं सकती. एक वो दिन है और एक आज का दिन है. नवरा सकाळी उठून चहा करतोय मध्येच त्यात कुठेतरी मसाला घालतोय मध्येच काहीतरी जरा दूध वेगळं घालून काहीतरी जमतंय का बघतोय. बायको झोपलेली. नवऱ्या मंडळी आपल्या पार धोंडा पडून घेण्यामध्ये माहीर असतात. त्यांना कळतही नाही ते इम्प्रेस करायच्या नादामध्ये स्वतःला कसं रॉंगली कमिट करतात. अशीच एक छानशी कविता बघा. नवरा कसा धोंडा पडून घेतो. सुचका डोळा बघून माझा बायकोला आली चक्कर. सुचका डोळा बघून माझा बायकोला आली चक्कर. विचारता मी उतरलो स्कूटीवालीनं दिली टक्कर. सुचका डोळा बघून माझा बायकोला आली चक्कर. विचारता मी उतरलो स्कूटीवालीनं दिली टक्कर. बायकोने विचारलं मला अरे नंबर बघितलास त्या गाडीचा. नाही पाहू शकलो पण लाल रंग होता साडीचा. गोरा गोमटा रंग सडपातळ तिचं अंग. मोकळे होते केस मी बघून झालो दंग. 2 बोटात अंगठ्या लिपस्टिक तिची गुलाबी. कानात लांब बुगड्या खारे डोळे शराबी. डाव्या गालावर होता छोटा काळा तीळ. गाडी तिची घालत होती मोठ्या मोठ्याने शीळ. वर्णन ऐकून तापला बायकोच्या डोक्याचा मजला. दुसऱ्याच क्षणी गड्यांनो माझा दुसरा डोळाही सुजला. एकदा का घरी असा पचका झाला की नवऱ्या मंडळींना एक पेक भरासा वाटतो. सायलेंट संमती आहे. आणि एकदा का पेक भरला की बायकांना वाटतं काय सारखं आपलं काय झालं की आपलं काय झालं की आपलं बस काय झालं. पण नवऱ्या म्हणजे काय नुसते पितात का. ते विविध मद्य प्रकारातून सुद्धा काय काय गोष्टी शिकत असतात. आता या गोष्टी शिकतात हे बायकांना समजून कळणार नाही.
म्हणून एका अशाच मध्यरसिक माणसाला मध्य विषयाला वेगवेगळा सुटते या विविध मध्य प्रकारातून ही पिणारी माणसं नक्की काय शिकतात हे एका कवितेमध्ये एका मध्य रसिकाने मांडलेलं आहे. ही सुद्धा एक अतिशय प्रसिद्ध कविता आहे. आपण सगळेजण शिकलेलो आहोत. विद्या करंदीकर यांची देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे. आपल्या शाळेत 10वीत आपल्याला 6 मार्काचं रसग्रहण यायचं. देता देता एके दिवशी काय घेता घेता एके दिवशी हात काढायचे म्हणजे काय 6 मार्कासाठी बस. या कवितेवर एक केलेलं सुंदर विडंबन ऐकूया. मध्यरसिक कृपा आहे. फेसाळणाऱ्या बियर कडून उसळणारी ऊर्जा घ्या. फेसाळणाऱ्या बियर कडून उसळणारी ऊर्जा घ्यावी. मादक अशा विस्की कडून जगण्याची रिस्क घ्यावी. मादक अशा विस्की कडून जगण्याची रिस्क घ्यावी. राकट काळ्या रम कडून छाती भरला दम घ्यावा. राकट काळ्या रम कडून छाती भरला दम घ्यावा आणि सोनेरीच्या शॅम्पेन कडून उत्साहाचा फेस घ्यावा. सोनेरीच्या शॅम्पेन कडून उत्साहाचा फेस घ्यावा. आरसपानी वोडक्याकडून आरसपानी मैत्री घ्यावी. आरसपानी वोडक्याकडून आरसपानी मैत्री घ्यावी. तरण्या बाण जीन कडून तारुण्याची झालर घ्यावी. तरण्या बाण जीन कडून तारुण्याची झालर घ्यावी. अरे भरणाऱ्याने भरत जावे. भरत जावे घेणाऱ्याने घेत जावे. अरे भरणाऱ्याने भरत जावे घेणाऱ्याने घेत जावे. एक दिवस घेता घेता भरणाऱ्याचेच हात घ्यावे. अरे ज्या हाताने पेग भरतात ते हातच घ्या मग पेग आणखीन मिळते. नाहीतरी मोठ्या कवींच्या या विडंबनाचा विषय चाललाच आहे. तर आणखीन एक विडंबन असलेली कविता परत अशाच थोर कवींची बालकवींची कविता. सगळ्यांना माहिती आहे श्रावण मासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरली. असे सुंदरसं वर्णन केलंय. हिरवीगार धरती पडलेला पाऊस श्रावणामधला तो सगळा माहोल आणि त्या माहोलमध्ये किती छान वातावरण आहे. किती प्रसन्न वातावरण आहे ज्याच्यामध्ये देवदर्शना निगती ललना हर्ष माहिना हृदयात वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. वदनी त्यांच्या वाचून घ्यावे ऐकून घ्यावे नाही. त्यांच्या चेहऱ्यावरच ते इतकं उत्साह उल्हास प्रसन्नता दिसत असते की त्यातून तुम्ही ते श्रावण महिन्याचे गीत वाचून घेऊ शकता. ही झाली फार पूर्वीची कविता. याचं विडंबन करताना कवीने त्या कवितेचा रिदम मीटर किती छान जमलंय ते बघा. आणि आजच्या काळातली ललना त्यामध्ये उभी करायचा चांगला प्रयत्न केलाय. आजचा माहोल चांगला पकडायचा प्रयत्न केलाय. ऐकूया. श्रावण मासी खेद मानसी हिरवळ गेली कुणीकडे. शहर भरली इमारतींनी डांबर फरशा चोहीकडे. मनू बदलला अणू फोडला निसर्गातही बदल घडे. श्रावण मासी तो मौजेचा पाऊस आता कुठे पडे. राने तुटली कुरणे हटली उजाड हे डोंगर माथे. सुंदर हरणी हिरव्या कुरणी कुठे कशी मग बागडते. सुवर्ण चंपक अजूनी फुलतो रम्य केवडा दरवळतो. नगर निवासी जन होत हौसेस्तव बाजारी विकला जातो. थकून भागून घरी परतली ललना सायन समयाला. हर्ष नवरतो हृदयी त्यांच्या देव दर्शना निघण्याला. प्रदूषणाने जीवन अवघे होऊन गेले संत्रस्त. कुठे कुणाच्या वदनी वाचू श्रावण महिन्याचे हे गीत. क्या बात. आता मात्र 2 बालगीत कारण बरेचसे बाल इथं दिसत आहेत आणि आपल्या सगळ्यांमध्ये सुद्धा एक बाल असतो तसं म्हणतात. ही 2 बालगीतं सादर करतोय.
इंग्रजी माध्यमात शिकणारी आपली मुलं त्यामुळे त्यांना जवळजवळ ही मराठी माध्यमातली गाणी माहिती असतात असं नाही, पण त्यांच्या आया त्यांच्याशी नक्की म्हणतात ही गाणी. त्याचं किती यथायोगी विडंबन इथे केलं आहे बघूया. पहिलं बालगीत सादर करत आहोत. अर्थात या दोन्ही कवींचंही आपल्याला कवी माहीत नाही आहेत कवितांचं, परंतु हे बालगीत विडंबनात्मक हे होईल. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय, सांग सांग भोलानाथ. गीत झालं स्मिता, आपल्याला तू बालगीत म्हणलास ना? पण आधुनिक बालगीत असू शकतं. ठीक आहे. सांग सांग भूगलनाथ, पाऊस अडकेल काय, सांग सांग भूगलनाथ, पाऊस अडकेल काय, कॉम्प्युटर हा बंद पडून सुट्टी मिळेल काय, कॉम्प्युटर हा बंद पडून सुट्टी मिळेल काय, सांग सांग भूगलनाथ. भूगलनाथ बाईंचा माईक बिघडेल काय, भूगलनाथ बाईंचा माईक बिघडेल काय, ओरडून ओरडून शिकवताना घसा बसेल काय, भूगलनाथ 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 भूगलनाथ. भूगलनाथ भूगलनाथ खरं सांगेगा, भूगलनाथ भूगलनाथ खरं सांगेगा, आठवड्यातून वायफाय बंद पडेल का रे तीनदा, आठवड्यातून वायफाय बंद पडेल का रे तीनदा, भूगलनाथ 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 भूगलनाथ. भूगलनाथ उद्या आहे गणिताचा पेपर, भूगलनाथ उद्या आहे गणिताचा पेपर, वीज पडून इंटरनेटची तुटेल का रे केबल, वीज पडून इंटरनेटची तुटेल का रे केबल, भूगलनाथ 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 भूगलनाथ. भूगलनाथ पुरे झाली स्क्रीनवरची शाळा, भूगलनाथ पुरे झाली स्क्रीनवरची शाळा, मित्र नाही दंगा नाही आलाय रे कंटाळा, मित्र नाही दंगा नाही आलाय रे कंटाळा, भूगलनाथ 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 भूगलनाथ. सांग सांग भूगलनाथ, पाऊस अडकेल काय, कॉम्प्युटर हा बंद पडून सुट्टी मिळेल काय, सांग सांग भूगलनाथ, पाऊस अडकेल काय. आता हे दुसरं बालगीत बघा. त्या बालगीताचा कंटेंट बदलला की ते कसं प्रौढगीत होतं ते बघा. सेन्सॉरशिप लागू शकते या गाण्याला. US सर्टिफिकेट मिळू शकते. US सर्टिफिकेट मिळाल्यानंतर लागणारा डिस्क्लेमर आधीच वाचतो आणि मग ते बालगीत वाचतो. डिस्क्लेमर असा आहे, इम्बोना वॉर्निंग, मद्यपान करणे स्वतःच्या व इतरांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यास घातक आहे, हे लक्षात ठेवा आणि करा. ऐकूया कविता. किणकिण किणकिण ग्लास बोलते, किलबिल किलबिल, किणकिण किणकिण ग्लास बोलती, झुळझुळ झुळझुळ बियर वाहते, किणकिण किणकिण ग्लास बोलती, झुळझुळ झुळझुळ बियर वाहती, जागोजागी चखणी दिसती, मद्य पिसारे तुटून पडती, स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई, स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई, त्या गावाची गंमत न्यारी, त्या गावाची गंमत न्यारी, तिथे नांदती व्यसने सारी, त्या गावाची गंमत न्यारी, तिथे नांदती व्यसने सारी, कुणी न मोठे कुणी धाकटे, कुणी न बसते तिथे एकटे सारे, झिंगून गात गात, कुणी न मोठे कुणी धाकटे, कुणी न बसते तिथे एकटे सारे, झिंगून नाच गात नाचती, कोणी रडके नाही, स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई, स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई. नाही ऑफिस नाही वेळा,
नाही ऑफिस नाही वेळा गटारातही खुशाल लोळा. नाही ऑफिस नाही वेळा गटारातही खुशाल लोळा. पुढो बागडो पुढो धडपडो लागत कोणा नाही. स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई. स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई. तिथली पिंपे वाईन देती. तिथली पिंपे वाईन देती पर्या हासऱ्या पेले भरती. तिथली पिंपे वाईन देती पर्या हासऱ्या पेले भरती. झाडावरती मुरगल टकती. मटर चिकन झाडावरती मुरगल टकती. पेग बनवते अंडी म्हणाल ते सारे मिळते. म्हणाल ते सारे मिळते. उरेल कोठे काही स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई. स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई. किणकिण किणकिण ग्लास बोलती. झुळझुळ झुळझुळ बियर वाहती. झुळझुळ झुळझुळ बियर वाहती. किणकिण किणकिण ग्लास बोलती. स्त्रियांच्या 3 समस्या आम्ही सादर करणार आहोत. एक नाही, 2 नाही, तर 3. ऍक्च्युली स्त्रियांच्या समस्या असं म्हटल्यानंतर थोडंसं प्रॉब्लेमॅटिक वाटतं. तेव्हा आपण विवाहित स्त्रियांच्या विवाहित स्त्रियांच्या 3 समस्या. एनी गेसेस? नको नको. अजून त्याला अजून 48 तास पण नको केसेस नको. त्या 3 समस्यांच्या 30 व्हायच्या हळूहळू. खरं असं आहे की बायकोचं जे पोझिशनिंग आहे नातेसंबंधांमध्ये आणि भूतलावर त्याचा बायकांना अंदाज नसतो. जसं स्त्रियांना अलंकार प्रिय असतो तसं पुरुषांना अहंकार प्रिय असतो. आणि तो अहंकार इतका तेज असतो, तो इतका पटीपटीने वाढणारा असतो की एके दिवशी पुरुष त्या अहंकाराने स्वतःला देव समजायला लागतो. देव घाबरले, अरे हे सगळे जर असे देव वर आले तर काय व्हायचं. म्हणून देवाने त्याच्या आयुष्यात बायको टाकली आणि सगळ्यांचे अहंकार बरोबर जमिनीवर आणून ठेवले. इतकं महान काम स्त्रियांच्या हातामध्ये असतं. इतकी सबला स्त्री आहे, परंतु या 3 समस्या आहेत, त्यामुळे ती बिचारी हतबला होऊन जाते. ही सबलाची हतबला करणाऱ्या 3 समस्या कुठल्या ऐकूया. स्त्रियांची पहिली समस्या. स्त्रियों की सबसे बड़ी समस्या, जब बहू बनती है तब सास अच्छी नहीं लगती. जब सास बनती है तो बहू अच्छी नहीं लगती. जब देवरानी बनती है तो जेठानी अच्छी नहीं लगती. और जब जेठानी बनती है तो देवरानी अच्छी नहीं लगती. जब भाभी बनती है तो ननद अच्छी नहीं लगती. और जब ननद बनती है तो भाभी अच्छी नहीं लगती. अब बचा बेचारा आखिर ये बेचारा पति. वो तो आज तक किसी को अच्छा मिला ही नहीं. अंत में यदि सब अच्छे मिल भी जाए, अंत में यदि सब अच्छे मिल भी जाए नसीब से, तो यदि सब अच्छे मिल भी जाए नसीब से, तो काम वाली बाई अच्छी नहीं मिलती. काम वाली बाई अच्छी नहीं मिलती. स्त्रियांची पहिली समस्या कामवाली बाई. दुसरी समस्या बघा काय. एक स्त्री जरा अंगाने स्थूल असलेली बायको आपलं वजन बघत असते आणि वजन बघताना ती असं पोट आत घेत असते. वजन बघायचं म्हणजे पोट आत घ्यायची, मग वजन बघायचं. नवरा बघाय काय चाललंय काय तुझं, हे काय करतेस. तरी ती आपलं वजन बघायचं म्हणजे पोट आत घ्यायची. छोटी नवरा वैतागतो, काय चाललंय तुझं. ती म्हणते अरे मी ते आत घेतलं नाही तर मला काटा दिसत नाही. दुसरी समस्या. दिवस तुझे फुगायचे, दिवस तुझे फुगायचे, मोजून मापून जेवायचे, मोजून मापून जेवायचे. लाडकी माझी तू राणी, लाडकी माझी तू राणी, नको ग खाऊ तू लोणी,
नको ग खाऊ तू लोणी, पाण्यात लिंबाला पिळायचं, अजून मापून जेवायचं. साजूक तुपाची धार, साजूक तुपाची धार, वाढवी कॅलरीज फार, पोटात सॅलड भरायचे, मोजून मापून जेवायचे. प्रभाती फिराया जाणे, जाताना धापा टाकणे, प्रभाती फिराया जाणे, जाताना थापा टाकणे, दमून मटकन बसायचे, ओजून मापून जेवायचे. वजन वाढते फार, सोसना काट्याला भार, वजन वाढते फार, सोसेना काट्याला भार, कळेना काय ते करायचे, मोजून मापून जेवायचे. आपुल्या घरापाशी फिरतो गडे जराशी, आपुल्या घरापाशी फिरतो गडे जराशी, आता हालत चालत राहायचे, मोजून मापून जेवायचे. आता मात्र तिसरी समस्या कुठली विचारायला एक झाली घरवाली बाई, कामवाली बाई, दुसरी झाला मोठापा, तिसरी समस्या काय असेल? एनी केसेस नका करू, ऐकूया स्मिता. स्त्रीची सगळ्यात महत्वाची समस्या नवऱ्याची मैत्रीण. बऱ्याच जणांना पटलंय. अनेक वचन. कधीतरी कुठेतरी अचानक ती भेटते, कुठेतरी अचानक ती भेटते, शाळेची, कॉलेजची किंवा ऑफिस मधली असते. नीट नेटकी, टापटीप, चटपटीत असते. कामामध्ये तर ती कायमच परफेक्ट असते. चेहरा कायम हसरा आणि गोड गोड बोलते. तिला पाहताच आमच्या यांचे काळीज धडधडते. स्वयंपाक तर ती एकदम बेस्टच करते. करिअरची गाडी पण नीटाने ती हाकते. रुसवे फुगवे हेवे दावे तिच्या गावीही नसते आणि सगळ्यांशी ती कायम मिळून मिसळून वागते. तिचे दुःख मात्र नेहमीच डोंगरा एवढे असते. तिच्या डोळ्यात येतं पाणी, यांचे काळीच गलबलते. भिंतीला तिच्या स्वारी तयारच असते. आपले काही चुकते हे त्याच्या गावी नसते. तिच्याशी बोलताना कळी अशी खुलते, कुठल्याच गोष्टींचे भान तेव्हा याला नसते. तिच्या घरी मात्र खरंच ती अशीच वागते. तिच्या घरी मात्र खरंच ती अशीच वागते. स्वतःच्या नवऱ्याशीही अशीच गोड बोलते. स्वतःच्या नवऱ्याशीही अशीच गोड बोलते. बायकोपेक्षा मैत्रीण कणभर सरसच असते. बायकोपेक्षा मैत्रीण कणभर सरसच असते. पण ध्यानात घ्या रावजी, तुमची बायको ही कोणाची तरी मैत्रीण असू शकते. रसिको, या सगळ्या ज्या कविता आम्ही सादर करतोय त्या बऱ्याचशा निनावी आहेत. या काही काही कवितांच्या खाली एखादी नाव आहेत. आम्हाला माहित नाही ते खरंच त्यांचं आहे का आपलं परत दुसऱ्याचं कुठेतरी चिटकवलंय किंवा व्हॉट्सअपमध्ये कुणाचं कुठं काय चिटकून बाहेर करत सांगतायत. या सगळ्या कवितांचा रोख तुम्ही बघितला असेल तर विडंबन करणे, आपल्या रोजच्या जीवनातल्या एखाद्या बारीकशा गोष्टीवर मार्मिक काहीतरी बोट ठेवणे आणि मार्मिक काहीतरी त्यावर भाष्य करणे, किंवा आपल्या डेली जीवनामध्ये एखादा विरोधाभास पकडणे आणि तो आपल्यासमोर अगदी प्रकाशाने मोठा करून मांडणे. या सगळ्यामधून या कवींच्या मनामध्ये एक रोख जरूर आहे आणि ती म्हणजे
काहीतरी मिसआउट होत या काहीतरी मिसआउट होत या. आता बघा ना, शांतता मिसआउट होते. काहीतरी मिसआउट होत या, हे प्रत्येक कविता जाणवते. काय शांतता. आणि म्हणून हे सगळे कवी काहीतरी मिसआउट होत आहे का, काहीतरी आपल्या आयुष्यात निसटून जात आहे का, हे शोधायचा प्रयत्न करत असतात. या सगळ्याचं सार या कवितेत आता म्हणलंय. थोडीशी साधी कविता, परंतु बघा हे सार किती छान म्हणलंय. मामाचं पत्र हरवलंय की पत्र देणारा मामाच हरवलाय. मामाचं पत्र हरवलंय की पत्र देणारा मामाच हरवलाय. एक काहीतरी नक्कीच हरवलंय. कोंबड्याचं आरवणं थांबलंय की सकाळ व्हायचीच थांबली. कोंबड्याचं आरवणं थांबलंय की सकाळ व्हायचीच थांबली. एक काहीतरी नक्कीच थांबलंय. पाटीवर अभ्यास लिहायचा राहिलाय की आमची पाटी कोरीच राहिली आहे. एक काहीतरी नक्कीच राहिलंय. मऊ वरण भात करपलाय की आमची जीभच करपली आहे. मऊ वरण भात करपलाय की आमची जीभच करपली आहे. एक काहीतरी नक्कीच करपलंय. संवाद कमी झालाय की विसंवाद वाढलाय. संवाद कमी झालाय की विसंवाद वाढलाय. एक काहीतरी नक्कीच झालंय. आमचं वय वाढलंय की आमच्यातलं अंतर वाढलंय. आमचं वय वाढलंय की आमच्यातलं अंतर वाढलंय. एक काहीतरी नक्कीच वाढलंय. शुभम करोती म्हणायचं विसरलोय की शुभ म्हणजे काय तेच विसरलोय. शुभम करोती म्हणायचं विसरलोय की शुभ म्हणजे काय तेच विसरलोय. एक काहीतरी नक्कीच विसरलोय. रामाची गोष्ट संपली आहे की प्रत्येक गोष्टीतला रामच संपलाय. रामाची गोष्ट संपली आहे की प्रत्येक गोष्टीतला रामच संपलाय. एक काहीतरी नक्कीच संपलंय. एक काहीतरी नक्कीच संपलंय. या युगात जर स्त्रिया पुरुषांची सगळी कामं करू शकतात, जर स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा देऊन काम करू शकतात, आजकाल बऱ्याच स्त्रियांचा आणि पुरुषांचा पगारही ऑलमोस्ट सेम असतो. हे जर तितकं खरं असेल तर मग बायकांची सगळी कामं पुरुष करू शकतात का? मी प्रश्न विचारत नाहीये, उत्तर माहिती आहे आपल्याला. ते कवितेत छान प्रकारे मांडलंय. ऐकूया. जरा बरं नसेल तर. जरा बरं नसेल तर नवरे किती मदत करतात. जरा बरं नसेल तर नवरे किती मदत करतात. तू झोप आता, तू झोप आता म्हणून 10 वेळेला उठवतात. चहा कशात आहे, साखर संपली का, गाणं कुठे आहे, सगळे डबे ओट्यावरच मुक्कामाला येतात. जरा बरं नसेल तर नवरे किती मदत करतात. टेबलावरची वर्तुळं सांगतात किती झालाय चहा. टेबलावरची वर्तुळं सांगतात किती झालाय चहा. आवडणारी म्हणतात तू झोपूनच राह. फडकं म्हणून नवा कोरा नॅपकिन घेतात. जरा बरं नसेल तर नवरे किती मदत करतात. दूध जातच होतो जरी केलं वर्क फ्रॉम होम. आणि ऑफिसला गेले तर फोनवर फोन. चौकशीच्या नादात बायकोची झोप विसरतात. जरा बरं नसेल तर नवरे किती मदत करतात. खरकटी भांडी आणि पिंपाखाली तळ. कुकरच्या अगणित शिट्ट्या आणि पोळी भाजीची पार्सल. खरकटी भांडी, पिंपाखाली तळ, कुकरच्या अगणित शिट्ट्या आणि पोळी भाजीची पार्सल यांच्या दर्शनाने सुद्धा बहुधा आजारपण पडतात. जरा बरं नसेल तर नवरे किती मदत करतात. रागवू नका. एखादा नवरा असेल जगा वेगळा. सर्वमानवीय अपवादांनी
मी स्वतःला वगळा. पण असे नवरे नेहमी दुसऱ्या बायकांनाच मिळतात. असे नवरे नेहमी दुसऱ्या बायकांनाच मिळतात की पलीकडचे रंग जरा जास्तच हिरवे दिसतात म्हणे नवरे मदत करतात. आमच्या या सादरीकरणातून आम्ही काही नवीन कोऱ्या नवरा नवरीला कॉशन वगैरे करतोय असं समजू नका, किंवा धोक्याचं वळण 500 मीटर अहेड वगैरे असं सांगतोय, असंही नाही. आम्ही आता त्यांना सांगतोय की हे बुवा हे असं असं असतं, हे असं असंच असतं, किंवा हे असं असं असतंच, किंवा हेच असं असं असतं, किंवा हेच असंच असतंच. एवढंच आम्ही त्यांना सांगतो. म्हणाल तसं आम्हाला त्यांना हेच सांगायचं की असं असतंच. टेक इट इझी. जीत का मंत्र है टेक इट इझी पॉलिसी. त्या उगाच जास्त त्याचा बाऊ करून घेऊ नका. शेवटी काय असं म्हणतात की शादी के लड्डू जो खाए वो पछताए, जो ना खाए वो भी पछताए. म्हणून मग आमच्या संशोधन कमिटीने हे शोधायचा प्रयत्न केला की नक्की कोणाला जास्त पछतावा, खाल्लंय त्याला का न खाल्लंय. आणि मग असं लक्षात आलं की न खाल्लंय त्याला जरा जास्त पछतावा. तेव्हा तो खायला काहीच हरकत नाही. मग तो शादी का लड्डू खाके तो देखो या. अशीच आता 3 कविता कार्यक्रम संपणार आहे. तुमची अस्वस्थता लक्षात येते. तुमची गायिकामध्ये पळाली असे मला दिसतंय. नाही आहे ना ते तिला सांगा शेवटचे 3 तुला पाहिजे. नाही तू थांब, तू गेली की आमचा एक श्रोता जातो. अगं अनुष्का बस तू गेली की आणखी एक श्रोता जातो. श्रोते मिळवणं फार अवघड असतं. कलाकार पटकन मिळतात असं. 3 कविता मात्र या प्रसिद्ध कवींच्या कविता आहेत. आतापर्यंत आपण निनावी कवींच्या कविता ऐकल्या, आता आपण प्रसिद्ध कवींच्या कविता ऐकणार आहोत. आणि त्यातली पहिली कविता आहे सुधीर मोघे यांची, नवऱ्याची कैफियत. किती छान म्हणले बघा. खरे तर आपण एकटे अगदी सुखात जगत असतो. एका दुर्लभ क्षणी एक चेहरा आपल्याला दिसतो, भेटतो. अक्कल गहाण पडते, भेजा कामातून जातो. अक्कल गहाण पडते, भेजा कामातून जातो. टक्क उघड्या डोळ्यांनी आपण चक्क लग्न करतो. टक्क उघड्या डोळ्यांनी आपण चक्क लग्न करतो. त्या चेहऱ्याचं असली रूप मग आपल्याला कळतं. त्या चेहऱ्याचं असली रूप मग आपल्याला कळतं. बायको नावाचं वेगळंच रसायन आपल्या पुढ्यात असतं. बायको नावाचं वेगळंच रसायन आपल्या पुढ्यात येतं. हा दारुण मनोभंग झालाच पाहिजे का? प्रत्येक पुरुषाचं लग्नानंतर हे असंच होतं का? आपण कविता म्हणू लागलो की तिला फोडणी सुचते. आपण कविता करू लागलो की तिला फोडणी सुचते. शुभ्र टिपून चांदण्यात ती चक्क जांभई देते. मैत्रिणी भेटल्या की बाजारात तासन तास ताटकळत ठेवते आणि मित्रांच्या घोळक्यातून उडून आंघोळीला जाते. दीपक अरे तुझी कमी होती ना. कोण दाखवून येतो तुझ्या शरीर यष्टीवरून लोकांना लगेच कळेल. मित्रांच्या घोळक्यातून मात्र उडून आंघोळीला काढते. अरे काळीज नावाचा जिन्नस तिचा ऍबसेंट असतो काय? अरे काळीज नावाचा जिन्नस तिचा ऍबसेंट असतो काय? सगळ्या मुलींचं लग्नानंतर हे असंच होतं काय? बायको फार चांगली, मगाशी आपण बघितलं, बायको फार चांगली जेव्हा ती मैत्रीण असते. आणि मैत्रीण तर त्याहून चांगली कारण ती बायको नसते. मैत्रीण तर त्याहून चांगली कारण ती बायको नसते. प्रत्येक पुरुषाला या सत्याचा साक्षात्कार होतो पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो. प्रत्येक पुरुषाला या सत्याचा साक्षात्कार होतो पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो. अरे अपवाद म्हणून सुद्धा याला अपवाद नसतो का? अरे अपवाद म्हणून सुद्धा याला अपवाद नसतो का? प्रत्येक पुरुषाचं लग्नानंतर हे असंच होतं का? प्रत्येक पुरुषाचं लग्नानंतर हे असंच होतं का? आता ऐकूयात नवरा आणि नारळ या 2 अतुलनीय, नवरा आणि नारळ या 2 अतुलनीय गोष्टींची पुलंनी किती अतुलनीय तुलना केली ते बघूया. अरे नवरा आणि त्याबरोबर बाळ असत.
नवरा आणि नारळ कसे निघतील ते नशीबच जाणे. नवरा आणि नारळ कसे निघतील ते नशीबच जाणे असं आजी म्हणायची. बरं, घेताना फोडूनही बघता येत नाही. दोघांनी दोन्ही कसेही निघाले तरी पदरी पडले आणि पवित्र झाले. दोघांनाही देवघरात स्थान, दोघेही पूज्य. ऐका, पार्ल्यातल्या फिश मार्केट बाहेर मद्रासी अण्णाच्या गादीवर नारळ रचून ठेवलेले असायचे. मुलांची कविता. पार्ल्यातल्या फिश मार्केट बाहेर मद्रासी अण्णाच्या गादीवर नारळ रचून ठेवलेले असायचे. हल्ली ऑनलाईन साइट वरती सगळ्या किमतींचे नवरे रचून ठेवलेले असतात. तसेच नारळ म्हटलं की मला धडधडतो. चांगला ओळखायचा कसा? तुम्ही उगाच कानाजवळ नेऊन हलवून वगैरे बघायचं. अण्णाला कळायचं हे गिऱ्हाईक नवीन आहे. तो आपली जाड पितळी अंगठी 2-3 नारळावर टांग टांग वाजवून हातात एक नारळ द्यायचा. ये लो म्हणायचा. मी विचारायचो खवट निकले का तो? तो म्हणायचा तुम्हारा नसीब. आजी म्हणायची नारळ गोड निघाला तर दडपे पोहे, सोलकडी, खोबऱ्याच्या वड्या आणि काय काय. खवट निघाला तर पाण्यात उकळून वर तरंगणारं कच्चं तेल बाजूला घ्यायचं. घाणीवरच असतं तसं. कापलं, भाजलं, ओठ फुटलं, टाचांना भेगा पडल्या, केसांना लावलं, थंडीत चोळलं, दुखत्या कानात टाकलं. उत्तम घरगुती औषध. किती उपयोगी, किती बहुगुणी. थोडक्यात काय, नवरा काय आणि नारळ काय. गोड निघाला तर नशीब, खवट निघाला तर उपयोगी. हे कोकणी तत्वज्ञान, ह्याला जीवन ऐसे नाव. आता ऐकूया शेवटची कविता. कविता शेवटची सादर करायच्या आधी आपल्या समोर असलेल्या कलाकारांची ओळख. तुम्ही सगळे ओळखताच, तेव्हा ओळख करून द्यायची गरज नाही. परंतु ओळख केली तर ते त्या प्रोफेशनल स्वरूप प्राप्त होतं. मानधन नको. तुमची टाळी हेच मानधन, तुमची टमाकी हे रॉयल्टी, आणि तुमची उपस्थिती हा आमचा आनंद. विश्वास जोरदार टाळ्या होते. स्मिता, अर्चना, आणि रश्मी ही निर्मितीची मैत्रीण. आणि आजच्या कार्यक्रमामुळे एक रश्मी सुद्धा त्या मला एंडॉर्स केलं आणि स्मिता सुद्धा करेल की आजच्या कार्यक्रमानंतर जर माझा बायोडेटा द्यायची वेळ आलीच, आजकाल कोणी मागत नाही पण तरी वेळ आलीच तर मी देऊ शकतो की मी लाईव्ह प्रोग्राम मध्ये 2 व्यावसायिक गायकांना साथ संघ, एक व्यावसायिक आणि एक छंदी. स्मिता म्हणजे फार गोड गाते. शेवटची कविता. आतापर्यंत आपण जे काही लग्न, नवरा बायको अशा विषयांवर बोललो त्याचं सार या कवितेत मांडण्याचा भरपूर प्रयत्न केलेला आहे. आपल्याला आवडेल अशी खात्री आहे. सगळ्यांनी वाचलेली आहेच. ऐकवतो. लग्नापूर्वीचे ते गुलाबी दिवस लग्नानंतर मात्र राहत नाहीत. लग्नापूर्वीचे ते गुलाबी दिवस लग्नानंतर मात्र राहत नाहीत. एकदा लग्न लावून दिलं की देव सुद्धा खाली पाहत नाही. एकदा लग्न लावून दिलं की देव सुद्धा खाली पाहत नाही. मग लग्नापूर्वीचा तो हुशार नवरा तिला भलताच चक्रम वाटायला लागतो. लग्नापूर्वीचा तो हुशार नवरा तिला भलताच चक्रम वाटायला लागतो आणि हळूहळू तिच्या चेहऱ्यावरचा प्रेमळ मुखवटा फाटायला लागतो. आपला नवरा बैल आहे असं प्रत्येक बाईला वाटत असतं.
आपला नवरा बैल आहे हे प्रत्येक बाईला वाटत असतं. त्याच्या तरेवाईक वागण्याचं दुःख तिच्या मनात दाटत असत. त्याचा तो गबाळा अवतार, त्याचा तो गबाळा अवतार तिला नीटनीट करायचं असतं. त्याचा तो गबाळा अवतार तिला नीटनीट करायचं असतं. तिला 4 दिवस सासूचे तर त्याला स्पोर्ट्सचं चॅनल बघायचं असतं. लहान मोठ्या चाकाचा हा संसाराचा रथ, लहान मोठ्या चाकाचा हा संसाराचा रथ पळत कसला रांगत असतो. पळत कसला रांगत असतो. अरे कोण म्हणतो लग्नाच्या गाठी देव स्वर्गात बांधत असतो. ती थोडी तरी त्याच्यासारखी वागेल, ती थोडी तरी त्याच्यासारखी वागेल असं प्रत्यक्षात घडत नाही. गौरव हे वाक्य महत्वाचं. आम्ही मुलीकडचे तेव्हा हा डिस्क्लेमर आम्हाला टाकणं मस्ट आहे. सगळे डिस्क्लेमर वाचत नाही आपण, माहिती सुद्धा हा ऐकलाय. ती थोडी तरी त्याच्यासारखी वागेल असं प्रत्यक्षात घडत नाही. त्याच्या स्वप्नाचे पंख लावून ती त्याच्या आकाशात उडत नाही. त्याच्या स्वप्नाचे पंख लावून ती त्याच्या आकाशात उडत नाही. तो गच्चीत तिला घेऊन जातो इंद्रधनुष्य दाखवायला. तो गच्चीत तिला घेऊन जातो इंद्रधनुष्य दाखवायला. ती सोबत पापड कुरड्या घेते गच्चीत वाळत टाकायला. त्याच्या डोळ्यात क्षितिजावरची लखलखती शुक्राची चांदणी असते. त्याच्या डोळ्यात क्षितिजावरची लखलखती शुक्राची चांदणी असते. हिच्या डोक्यात गोडा मसाला आणि वर्षभराची भाजणी असते. आपली बायको म्हैस आहे, आपली बायको म्हैस आहे असं हा रेडा सगळ्यांना सांगत बसतो. आपली बायको म्हैस आहे असा हा रेडा सगळ्यांना सांगत बसतो. अरे कोण म्हणतो लग्नाच्या गाठी देव स्वर्गात बांधत असतो. हा एक सरप्राईज कार्यक्रम तुमच्या दोघांसाठी स्पेशली आम्ही प्लॅन केला. काकांनी मला मेसेज करून इतकं पर्टिक्युलरली सगळा सिक्वेन्स पाठवून आणि माय गॉड खूपच आणि खूप छान झाला कार्यक्रम. ह्या कविता जरी तुम्ही लिहिलेल्या नसतील तरी त्या तुम्ही इतक्या छान सादर केल्यात की आय एम शुअर की सगळ्यांना त्या अगदी भिडल्या आहेत. म्हणजे खूप छान वाटलं. निर्मिती आणि मी शाळेपासून फ्रेंड्स आहोत आणि आता फायनली तिचं लग्न होत आहे तर आय एम व्हेरी हॅपी. ह्या गाणं म्हणजे हे गाणं बाय डिफॉल्ट सगळ्या लग्नाला आणि संगीतमध्ये असतात. सो आता काही साथ संगत नाही आहे तर तुम्ही माझी साथ द्या आणि आपण सगळ्यांनी मिळून हे गाणं निर्मितीसाठी म्हणूया. नवराई माझी लाडाची लाडाची आवडतीला चंद्राची चंद्राची नवराई माझी नवसाची नवसाची अप्सरा जशी इंद्राची इंद्राची नवराई चली शर्माती घबराती हो पिया के घर इठलाती फल खाती हो सुरमाई नैना झलकाती झलकाती हो पिया के घर भरमाती समझाती हो चुनर में इसके सितारे सारे चमकीले 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 कंगन में इसके बहारे आज हरियाली हरियाली हरिया नवराई माझी लाडाची लाडाची आवडतीला चंद्राची चंद्राची नवराई माझी नवसाची नवसाची अप्सरा जशी इंद्राची इंद्राची सुनियो जी इसको रखियो जतन से बड़ी नाजुक है नाजुक है नाजुक कलिए अनमोल कलिए अनमोल आओ जी आओ ठुमका लगाओ जरा बहको जी बहको खुशियों के बाजे